हा, इकडे लक्ष द्या मुलांना. आता आपल्याला आज रोमन अंक 1 ते 10 पर्यंत शिकायला सुरुवात करायची. बरं, मला सांगा अगोदर रोमन अंकामध्ये काय काय असते बरं? घड्याळ असते. आपली घड्याळ असते की नाही? हातातली पण घड्याळ असते. मग त्यासाठी तुम्हाला रोमन अंक माहित असणं आवश्यक आहे की नाही? मग आज आपल्याला रोमन अंक शिकायचे. तर इकडे लक्ष द्या. आता 1 साठी येणार आय, 2 साठी येणार डबल आय, 3 साठी येणार ट्रिपल आय, 4 साठी येणार आय व्ही, 5 साठी येणार. आता इथे बदल झालेला आहे. ट्रिपल आय आला की इथे व्ही लागते आणि 5 ला यामधला फक्त व्ही लागणार आणि 6 ला लागणार व्ही आय, 7 ला लागणार व्ही डबल आय. आता परत हे रिपीट करायचे व्हीच्या बाजूला. 8 ला लागणार व्ही ट्रिपल आय आणि 9 ला आता यामधला आय आणि एक्स लागणार. हो की नाही? आय एक्स आणि 10 ला लागणार फक्त एक्स लागणार याच्यामधला. तर आता हे किती सोपं आहे, तुमच्या लक्षात आलंय का? हे पहा, 3 पर्यंत आपण ट्रिपल आय लिहिले, 4 ला आपण आय आणि व्ही लिहिला आणि 5 ला फक्त व्ही घेतला आणि 6 ला परत रिपीट घेतले. फक्त बदल कुठं झाला? 9 मध्ये आणि 10 मध्ये झाला. मग इझी आहे की नाही? असं हे 1 ते 10 पर्यंत रोमन अंक तुम्ही पाठ करा, कारण याच्या पुढचे आपल्याला आणखीन घ्यायचे. हो की नाही? आहे सोपे? चला लिहून घ्या.